चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी गणित इयत्ता तिसरी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये आज लेक्चर नंबर 2 घेत आहोत। बघा, त्यामध्ये आपल्याला आज शिकायचं आहे बघा, कडा व कोपरे म्हणजे काय। आता थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सांगतात एक बर्फीचा तुकडा पहा। बर्फीचा तुकडा चौकोनी आहे, चौकोनाला 4 कडा व 4 कोपरे असतात। मग बर्फीचा तुकडा कोणता? तर या प्लेटमध्ये हा एक बर्फीचा तुकडा आहे पहा। बघा, या बर्फीच्या तुकड्याला काय झालं तर ह्या 4 कडा आहेत, ही बघा, ही 1 2 3 व 4। बघा, 1 2 3 व 4 कडा आहेत व कोपरे हा 1 हा 2 3 4। म्हणजे बर्फीच्या तुकड्याला काय तर 4 कडा आहे व 4 कोपरे आहे। बघ, त्याचप्रमाणे आता आपण खाली काय तर एका टेबलाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करूया। हा एक टेबल आहे, त्या टेबलाचा पृष्ठभाग म्हणजे वरील जो भाग आहे त्याला म्हणतोय आपण पृष्ठभाग। या पृष्ठभागाला सुद्धा बघा बरं, या ठिकाणी ही एक कडा आहे, ही दुसरी कडा आहे, ही तिसरी कडा आहे आणि वरतून चौथी कडा आहे। म्हणजे टेबलाच्या पृष्ठभागाला सुद्धा 4 कडा आहेत आणि कोपरे, मग हा एक कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा, हा चौथा कोपरा। म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं तर टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत तर आपल्या लक्षात आलं 4 कडा आहेत। टेबलाच्या पृष्ठभागाला किती कोपरे आहेत तर टेबलाच्या पृष्ठभागाला 4 कोपरे आहेत। टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कोण होता तर आपण अगोदर आकार पाहिलेले होते बघा, कोणकोणते शिकलोय आपण, चौकोन, चौरस, आयत, बरोबर आहे। तर मग या ठिकाणी जर म्हटलं तर टेबलाचा पृष्ठभाग चौकोन आकाराचा आहे। मग यामध्ये काही आयताकार असतात तर काही चौरसाकृती असतात, पण ते चौकोन असतात। आपण चौकोन कशाला म्हटलं होतं तर ज्या आकृतीला 4 कोन असतात, बरोबर आहे। चौकोन, चौ म्हणजे आपण म्हटलं होतं 4 आणि कोन म्हणजे ज्या कोनच, म्हणजे आकृतीला 4 कोन असतात कुठल्याही त्या आकृतीला आपण चौकोन म्हणतोय। मग या टेबलाला हा 1 2 3 4 कोन आहेत, म्हणून या टेबलाला आपण म्हणतोय किंवा टेबलाच्या आकाराला म्हणतोय बघा आपण चौकोनी आकार असे म्हटले गेले। पुढे बघूयात। बघा, आता आपल्याला आयत म्हणजे काय आणि त्याचे काही गुणधर्म आपण या ठिकाणी शिकूयात। बघा, आता थोडक्यात आयत म्हणजे काय तर जो चौकोन ज्याच्या 2 बाजू त्या जास्त लांबीच्या आणि 2 बाजू त्या कमी लांबीच्या असतात त्याला काय म्हणतोय बघा आपण आयत। आणि याचे काही गुणधर्म शेजारी दाखवल्याप्रमाणे एक आयताकार कागद घ्या। हा आपण एक आयताकार कागद घेतला की ज्याची खालची एक बाजू आणि वरची एक बाजू जास्त लांब आहे, ही उभी बाजू आणि ही उभी बाजू कमी लांब आहे, म्हणून याला म्हटलं बघा आपण आयत। आणि मग याचे गुणधर्म, आयताला कडा किती व कोपरे किती। आता या ठिकाणी आपण या आकृतीवरच लक्ष देऊया। 1 नंबरची वरची आकृती बघा, मग या आकृतीला आयताला कडा किती। मग सुरुवातीला बघूयात आपण आयताला कडा किती। बघा, कडा म्हणजेच काय तर ही एक कडा, बघा ही एक कडा, ही दुसरी कडा, ही तिसरी कडा आणि ही चौथी कडा। म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं तर आयताला कडा आहेत बघा 4। आता समोर बघूयात आयताला कोपरे किती। बघा, कोपरे म्हणजेच काय, ज्या कडा एकत्रित येऊन मिळतात त्या ठिकाणी जो तयार होतो त्याला म्हणायचे कोपरा। हा एक कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा, हा चौथा कोपरा। बघा, एक कोपरा, 2 कोपरे, तिसरा कोपरा, चौथा कोपरा। म्हणजे आयताला किती कोपरे लक्षात येतात आपल्या 4 कोपरे असतात। बघा, नेक्स्ट मध्ये काय सांगता येते, आता समोरासमोरील कडा एकमेकांशी जोडण्यासाठी कागदाला अशी मधोमध घडी घालू। म्हणजे हा आयताकृती आपण कागद घेत आहोत। मग हा आपला आयताकृती कागद आहे बघा, मग त्याला मधोमध असे बरोबर मधोमध एक घडी घालायची आणि मग ही जी वरची कडा आहे ना
ती मुडपून खालच्या या कडेवरती येणार. मग आपण आता या ठिकाणी हा आयताकृती कागद याला घडी घालूया आणि बरोबर काय करूया, वरील कडा खालील कडेवरती बरोबर घेऊया, अशी आयताला मधोमध घडी घालूया. बघा, मग आपण या आयताला अशी मधोमध घडी घातली. मग घडी कोणत्या ठिकाणी घातली आपण, बघा तुम्हाला दर्शवतोय, या डॉट 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 रेषेवरती आपण घडी घातली. त्यावेळी आपल्याला असं लक्षात आलं का, ही जी वरील कडा आहे ती खालील कडेवरती तंतोतंत जुळते. मग काय तर पहा, जास्त लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते बरोबर आहे. म्हणजे ही वरील कडा खालील कडेवरती तंतोतंत जुळालेली आहे. आता काय करूया, कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते आणि त्याचा गुणधर्म बघूया. बघा, समोरासमोर म्हणजे काय, ही जी कडा आहे तर ह्या दोन कडा, ही वरील जास्त लांबीची खालील जास्त लांबीची, या समोरासमोरच्या कडा म्हणावे आणि त्या एकमेकींशी तंतोतंत जुळतात आयतामध्ये. आता कमी लांबीच्या कडा, मग आता याला काय करूया, बघा या ठिकाणी बरोबर मधोमध घडी घालूया. या कमी लांबीच्या ज्या समोरासमोरच्या कडा आहेत त्या सुद्धा एकमेकींशी तंतोतंत जुळतात. आपण बघूया. बघा, आता आपण अशी घडी घातली तर ही घडी येते बघा ह्या ठिकाणी मधोमध, या ठिकाणी मधोमध ही घडी येते. आणि मग काय होतं तर ही जी कमी लांबीची बाजू आहे या कमी लांबीच्या बाजूवर येते, कडेवर येते आणि कमी लांबीच्या कडेवर आल्यानंतर त्या ठिकाणी ती तंतोतंत जुळते. हे सुद्धा आपल्या लक्षात आलं. आता समोर काय, आयताच्या समोरासमोरच्या कडा त्या समान लांबीच्या असतात. समोरासमोरच्या म्हणजे तुम्ही जास्त लांबीच्याही बघा किंवा कमी लांबीच्या एकमेकीच्या समोर, जास्त लांबीच्या एकमेकीच्या समोर, आणि या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात असं आपल्या लक्षात आलं. आता शिकूयात बघा आपण चौरस. आता चौरस म्हणजे काय तर थोडक्यात एक हातरुमालाचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, रुमालाचे निरीक्षण करून हा चौरस आहे आणि तो चौरस आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. पण मग आता त्याचे काही गुणधर्म लक्षात घेऊयात आपण. सुरुवातीला चौरसाला कडा व कोपरे किती. मग थोडक्यात आता कडा मोजूयात आपण पहिले किती आहे. बघा, मग आता ही एक कडा, दुसरी कडा, तिसरी कडा आणि ही चौथी कडा. आणखी एकदा मोजा, पहिली कडा, दुसरी कडा, तिसरी कडा, चौथी कडा. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं तर चौरसाला सुद्धा 4 कडा असतात. आता पाहूया कोपरे किती. मग कोपरे बघा, हा पहिला कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा, हा चौथा कोपरा. आणखी एकदा बघा, हा पहिला कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा, हा चौथा कोपरा. म्हणजे चौरसाला कोपरे किती असतात, 4 कोपरे असतात. हे आपल्या लक्षात आलं. समोर बघा, मग रुमालाची आडवी व उभी घडी घालून समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या आहेत का ते पहा. आता समोरासमोरच्या कडा म्हणजेच काय तर बघा, ह्या दोन कडा एकमेकीच्या समोरासमोरच्या कडा, ह्या दोन कडा एकमेकीच्या समोरासमोरच्या कडा. आणि मग आपल्याला पहिले काय सांगितलं, आपण हा चौरस आकृती कागद घेतला इथं. मग सुरुवातीला काय म्हटलं बघा त्यांनी, रुमालाची आडवी व उभी घडी घालून समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या आहेत का ते बघूया. मग पहिली आडवी घडी जर म्हटलं तर आपल्याला अशी घालावी लागेल. बघा, आता आडवी घडी
त्या ठिकाणी आपण या जागेवरनं आडवी घडी अशी घातलेली आहे. ह्या लाईनवरनं आडवी घडी घातली तर ही रुमालाची खालची कडा आहे बा, ही रुमालाची खालची कडा आहे आणि ही वरील कडा आहे. काय होते, आडवी घडी घातल्यावर वरील कडा खालील कडेवरती येऊन तंतोतंत जुळते. वरील कडा खालील कडेवरती येऊन तंतोतंत जुळते. आता उभी घडी घालूया. उभी घडी या पद्धतीमध्ये होते. बघा आता उभी घडी कशी घातली आपण, या रेषेवरनं आपण उभी घडी घातली तर ही जी कडा आहे बघा उजव्या बाजूची, ती डाव्या बाजूची कडा उजव्या बाजूच्या कडेवर येऊन तंतोतंत जुळते. तंतोतंत जुळते म्हणजेच रुमालाची आडवी व उभी घडी घातल्यानंतर समोरासमोरच्या कडा एकमेकींसोबत तंतोतंत जुळतात, म्हणजे त्या समान लांबीच्या आहेत असं आपल्या लक्षात आलं. आता समोर बघूया, कोपरे जुळतात का, कोपरे जुळतात व लगतच्या कडाही एकमेकांशी जुळतात. सॉरी बघा, सुरुवातीला आपण काय केलं, रुमालाची आडवी आणि उभी घडी घालून समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या आहेत हे बघितलं, ते एकमेकींसोबत तंतोतंत जुळतात हे बघितलं. आता बघूया, आता रुमालाचे समोरासमोरील कोपरे एकमेकांशी जुळतात का हे पाहण्यासाठी अशी घडी घालूया. बघा मग समोरासमोरचे कोपरे म्हणजे कसे, बघा हा कोपरा आणि हा कोपरा हे दोन एकमेकांच्या समोरासमोर आहेत. नंतर हा कोपरा आणि हा कोपरा हे दोन एकमेकांच्या समोरासमोर आहेत. मग आपण जर रुमालाला अशी तिरपी घडी मारली, बघा अशी तिरपी घडी मारली, बघा आता या ठिकाणी काय करता येते, आपण जर अशी अशी तिरपी घडी घातली ह्या साईडला, बघा कशी, ह्या रेषेवरती जर आपण अशी या कोपऱ्यावरून या कोपऱ्यावरती अशी जर रुमालाला घडी घातली तर हा कोपरा या कोपऱ्यावरती म्हणजे समोरासमोरचे कोपरे, बघा हा तो कोपरा या कोपऱ्यावरती आला, हा कोपरा या कोपऱ्यावरती आला आणि तो सुद्धा एकमेकांसोबत तंतोतंत जुळतात, बरोबर आहे. नंतर काय केलं आपण, अशी अशी घडी घालूया. बघा आता जर आपण अशी घडी घातली तर आणखी काय लक्षात येते बघूया. बघा या रेषेवरती आपण अशी घडी घालत आहोत. मग काय तर हा कोपरा या कोपऱ्यावरती अशी घडी घातल्यानंतर बघा हा वरील कोपरा या खालील कोपऱ्यावरती येऊन तंतोतंत जुळतो, हेही आपल्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. बघा नेक्स्ट मध्ये समोर सांगता येतात. मग आता चौरसाच्या चारही कडा समान लांबीच्या असतात. रुमालाची घडी घातल्यावर त्रिकोण मिळाला हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे कसं कसं काय काय सांगितलं आपल्याला एकदा आणखी एकदा लक्षात घ्या. या ठिकाणी एक गोष्ट अशी लक्षात घ्या, आपण जर या दोन रेषा बघितल्या, बरोबर आहे, ही एक कडा बघितली, ही एक कडा बघितली, ह्या दोन कडा एका ठिकाणी येऊन मिळतात, हा एक कोपरा तयार होते. म्हणून या दोन कडांना काय म्हटलं आपण, एकमेकींच्या लगतच्या बघा कशा लगतच्या म्हणजे याला समजून घेऊया आपण शेजारी, या एकमेकींच्या शेजारी आहेत ना. बघा काय झालं, वर्गामध्ये हा सदू जर यादूच्या शेजारी बसला तर दोघांची मांडीला मांडी लावून बसले तर ते एकमेकांचे शेजारी आहेत असं म्हणतो आपण, लगतचे आहेत. मग तशाच ह्या दोन कडा सुद्धा एकमेकींना लागून आहेत म्हणजे त्या एकमेकींच्या लगतच्या आहेत. तशाच ह्या वरतीच्या दोन कडा बघा, ही एक कडा आणि ही एक कडा ह्या सुद्धा एकमेकींच्या लगतच्या किंवा शेजारी कडा आहेत असं लक्षात घ्या. मग आपल्या असं लक्षात आलं का, तर बघा ही वरील कडा आणि ही उभी कडा ह्या एकमेकीच्या शेजारी आहेत. परत या साईडची ही उभी कडा खालील आडवी कडा एकमेकींच्या शेजारी म्हणजे लगतच्या आहे.
आणि मग आपण अशी फोल्ड मारल्यावर काय होते, तरी वरील कडा या कडेवर येते बघा, उभ्या कडेवरती, आणि या साईडची उभी कडा बघा, या साईडची उभी कडा ह्या खालील आडव्या कडेवरती येते बघा बघा, खालील आडव्या कडेवरती येते आणि त्या एकमेकींसोबत तंतोतंत जुळतात. आता खालून काय झालती, ह्या साईडची उभी कडा आणि खालील आडवी कडा ह्या दोन कडा या ठिकाणी जुळाल्या बघा. त्यानंतर वरील आडवी कडा आणि उभी कडा ह्या दोन एकमेकींसोबत जुळाल्या आणि पुन्हा जर आपण अशी फोल्ड मारली तर चारही कडा ह्या एका जागेवर येऊन चारही कडा एकमेकींसोबत जुळाल्या. आपल्या असं लक्षात आलं तर चौरसाच्या चारही कडा ह्या एकमेकींसोबत तंतोतंत जुळतात आणि एवढ्या घड्या घातल्यानंतर चौरसाचा एक त्रिकोण तयार झाला. काय तर सुरमाळाची घडी घातल्यावर सर्वात शेवटी एक त्रिकोण मिळाला, हेही या ठिकाणी लक्षात असू द्या. पुढे बघूयात बघा, आता बघूयात आपण त्रिकोण. मग त्रिकोणाला कडा किती व कोपरे किती. मग सुरुवातीला बघूयात आता त्रिकोणाला कडा किती बघा. आता कडा म्हणजे काय सर्वांच्या लक्षात आलं बघा, ही एक पहिली कडा, ही दुसरी कडा, ही तिसरी कडा, म्हणजे त्रिकोणाला तीन कडा आहे. आणि एकदा बघा, ही पहिली कडा, ही दुसरी कडा, ही तिसरी कडा, म्हणजे त्रिकोणाला तीन कडा आहे. आता बघूयात कोपरे बघा. कोपरे मग हा पहिला कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा बघा, हा पहिला कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा, म्हणजे त्रिकोणाला तीन कोपरे आहेत. नंतर बघा, परिसरात आपल्याला हा आकार कुठे कुठे दिसतो ते शोधा. मग आता त्रिकोणाचा आकार आपल्याला परिसरात कुठे कुठे दिसतो, तर एक आपण पताका लावतोय बघा, किंवा दरवाजाला एक तोरण लावतो, त्या ठिकाणी असे त्रिकोण असतात का, म्हणजे ज्या पताका असतात का त्या त्रिकोणाकृती आहेत बघा. एका धाग्यावरती चिपकवलेल्या ह्या पताका कागदाच्या या त्रिकोणाकृती आहेत असं आपल्या लक्षात आलं. मग आणखी परिसरात कुठे कुठे असे आकार त्रिकोणासारखे आकार दिसतात हे शोधा व तुमच्या नोटबुकमध्ये लिहा बघा. आणखी समोर आपल्याला सांगता येते बघा, तर काळ्यांचा वापर करून खालील आकार तयार करा. आता काळेपेटीमधील ज्या काळ्या आहेत त्यांचा आकार वापर करून काळेपेटीमधील काळ्यांचा किंवा या आईसकांडीच्या काळ्या असतात बघा, त्यांचा वापर करून तुम्ही चौकोन, आयत, चौरस, त्रिकोण हे बनवू शकता. आणि बनवा म्हणजे जेवढा तुम्ही जास्त सराव करा तुमचं ह्या भौमितिक आकृत्यांबाबत संकल्पना ही आणखी क्लिअर होईल बघा. चौकोन जर म्हटलं तर तुम्ही अशी एक काळी ठेवू शकता, त्यानंतर अशी दुसरी काळी ठेवू शकता, इकडून तिसरी आणि चौथी, चार काळ्या मिळून बघा जेवढ्या कडा असतील आकृतीला तेवढ्या काळ्या मिळून तुम्ही चौकोनाचा आकार तयार करू शकता. आता आयतमध्ये काय तर दोन काळ्या लंब्या घ्या आणि दोन काळ्या कमी लांब घ्या, दोन काळ्या जास्त लांब, दोन काळ्या कमी लांब, म्हणजे आपल्याला दुसरा आकृती मिळेल. मग ती दुसरी आकृती आहे बघा आयत. आता चौरस जर म्हटलं तर या ठिकाणी हा चारही काळ्या जर समान लांबीच्या असतील आणि चारही कोपरेही सारखे असतील, दोनही जुळायला पाहिजे, कोपरेही सारखे काळ्याही समान लांबीच्या, तर तुम्हाला चौरस मिळेल. आता त्रिकोण जर म्हटलं तर तीन काळ्यांचा मिळून तुम्हाला त्रिकोण तयार करता येते. आता या ठिकाणी ही पण एक गोष्ट लक्षात घ्या बघा, आयत सुद्धा एक चौकोन आहे, आयत सुद्धा एक चौकोन आहे आणि चौरस सुद्धा एक चौकोन आहे. फरक एवढाच आहे, तर चौकोन म्हणजे काय म्हटलं आपण की ज्याला चार कोन बघा, 1 2 3 4, चार कोन म्हणजे चौकोन. या ठिकाणी याला 1 2 3 4, चार कोन आहेत म्हणजे चौकोन आहे. पण चौरस मध्ये फरक की ज्याच्या चारही कडा समान लांबीच्या आहेत आणि चारही कोपरे
एकमेकांसोबत बघा समोरासमोरील कोपरे एकमेकांसोबत तंतोतंत जुळतात तर ती आकृती असते चौरसाची, बरोबर आहे. पण दोघांनाही 4 कोण आहेत म्हणजे ते चौकोन आहे. चला पुढे बघूयात. आता आपण खालील तक्ता पूर्ण करा. आता इथे एक तक्ता दिलेला आहे बघा तुम्हाला, आणि हा तक्ता पूर्ण केल्यानंतर ह्यामध्ये काय या साईडला दिलेल्या आहेत आकृत्या, त्या आकृत्यांची इथं नावे लिहावयाची. त्यांना किती कडा आहे ते यामध्ये लिहूया, आणि त्यांना किती कोपरी आहे ती कोपऱ्यांची संख्या यामध्ये लिहूया. बघा मग पहिली आकृती बघा चौकोन. मग कोणता चौकोन आहे तो समलंब चौकोन. किंवा आपल्याला एवढं माहिती नाहीये तर या ठिकाणी सद्यस्थितीत असं म्हणा फक्त तो चौकोन आहे, फक्त तो चौकोन आहे. समलंब ही संकल्पना आपण नंतर शिकणारच आहोत. बघा चौकोन आहे, मग आकृती, या आकृतीचं नाव इथे लिहिलं चौकोन आहे, मग त्या आकृतीला कडा किती आहे मोजूयात. बघा ही 1 2 3 4, आणखी एकदा मोजा 1 2 3 4, म्हणजे चौकोनाला किती कडा आहेत बघा 4. आता कोपऱ्यांची संख्या बघा, आता ही एक कडा ही एक कडा ह्या ठिकाणी मिळतात, मग ह्याला म्हटलं कोपरा. बघा हा झाला आपला कोपरा. मग कोपरे किती 1 2 3 4, मग कोपरे किती 1 2 3 4, म्हणजे चौकोनाला कोपरे किती आहेत बघा 4. आता समोर हा आयत, 2 बाजू जास्त लांब 2 बाजू कमी लांब, याला म्हटलं आपण आयत. मग ह्याला कडा, आकृतीचे नाव काय पहिली गोष्ट आयत. मग याला कडांची संख्या किती मोजूया 1 2 3 4. बघा आणखी एकदा मोजा 1 2 3 4, मग कडांची संख्या झाली बघा 4. नंतर घेऊया आता कोपऱ्यांची संख्या. मग कोपरे किती बघा, हा पहिला कोपरा, दुसरा कोपरा, तिसरा कोपरा, चौथा कोपरा. कोपऱ्यांची संख्या किती, पहिला कोपरा, दुसरा कोपरा, तिसरा कोपरा, चौथा कोपरा, बरोबर आहे. कोपरे म्हणजे आपल्या लक्षात आलं अशा 2 कडा ज्या ठिकाणी मिळतात, हा जो मिळलेला भाग आहे बघा, हा असा जो भाग आहे त्याला म्हणतोय आपण कोपरा. मग एकूण कोपरे किती आहेत बघा, तर आयताला 4 कोपरे आहेत. बघा आता या ठिकाणी ही जी आकृती होती तर पीपीटी सेट करताना थोडी ताणली, पण ही आकृती न बघता ही आकृती बघा. आता मी तुम्हाला सांगतोय कशी आहे बघा, ही कडा ही कडा ही कडा ही कडा सारख्या लांबीच्या आहे, समान लांबीच्या आहे. ही आकृती बघा समान लांबीच्या आहे. हा कोपरा आणि हा कोपरा, समोरासमोरचे कोपरे सुद्धा एकमेकांसोबत तंतोतंत जुळतात. हा एक कोपरा, हा एक कोपरा, हे समोरासमोरचे कोपरे एकमेकांसोबत तंतोतंत जुळतात, म्हणून ही आकृती बघा चौरसाची. ही बघू नका, ही बघा कशाची चौरसाची. या चौरसाला कडा किती, तर 1 2 3 4, आणखी एकदा बघा 1 2 3 4, मग चौरसाला कडा किती आहेत बघा 4. आता कोपरे बघूयात. बघा हा एक कोपरा, दुसरा कोपरा, तिसरा कोपरा, चौथा कोपरा. चौरसाला कोपरे किती आहेत बघा मग 4. मग आता समोरील आकृती काय, तर या आकृतीला काय म्हणतो, जिला 3 कोण आहेत त्याला आपण त्रिकोण म्हटलं. मग या त्रिकोणाला सुरुवातीला बघूया कडा किती. मग कडा किती, तर 1 2 3, आणखी एकदा बघूयात 1 2 3 कडा आहेत बघा. आता कोपरे बघूयात.
कोपरा हा वरतीचा 1 2 3, मग कोपरे किती आहेत बघा 1 2 3, त्रिकोणाला कोपरे आहेत बघा 3। नेक्स्ट मध्ये ही वर्तुळाकार बघा, अशी ऍक्च्युअल अशी आकृती येतली आहे ना, गोलाकार आहे, अशी लंब गोलाकार नाही, गोलाकार आहे। पीपीटी सेट करताना थोडीशी जाणवते तुम्हाला, पण ती अशी गोल आकृती आहे म्हणून त्याला काय म्हणतो बघा आपण वर्तुळ। या आकृतीला काय म्हणतो आपण वर्तुळ। ही जी मुलींच्या हातावर घालायची जी बांगडी असते तसा आकार म्हणजे काय वर्तुळ। मग या वर्तुळाला कडांची संख्या, कडा किती आहेत बघा एकही नाही, म्हणजे 0 कडा आहे, एकही नाही। त्यानंतर कोपऱ्यांची संख्या, ह्या ठिकाणी कोपऱ्यांची संख्या सुद्धा एकही नाही, म्हणजे 0 आहे, असं आपल्या या ठिकाणी लक्षात आले। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशाच प्रकारे संपूर्ण अंकगणित हे वर्ग दुसरा बघा, वर्ग दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा व आठवा ह्या वर्गांसाठी सुरू केलेलं आहे। त्यामध्ये जर म्हटलं तर या ठिकाणी आपण मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यम या दोन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। जर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर सिरीजही तुम्ही जॉईन करू शकता, तर या ऑनलाईन लेक्चर सिरीज जॉईन करण्यासाठी बघा, ऑनलाईन क्लाससाठी संपर्क 9767326586 या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही ऑनलाईन लेक्चर सिरीज सुद्धा या ठिकाणी जॉईन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, मी शिकवलेला जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच तुमच्या जास्तीत जास्त वर्गमित्रांना शेअर करा। आणि तुम्ही जर या चॅनलवर व्हिडिओ पाहताना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून खाली जे घंटीचं बटन आहे त्या घंटीच्या बटनाला प्रेस करून टच करून बेल आयकॉन म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना ह्या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद।